मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आजच्या डेटला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल तर मुलं फ्रूट्स खात नाही किंवा हे फ्रूट नको तेच हवंय, ह्याची साल काढूनच हवी आहे, अशा एक नाही तर त्यांच्या भरपूर तक्रारी असतात। तर त्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे। तर आज आपण मस्त फ्रूट सॅलड किंवा फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी सर्वात आधी 1 लिटर फुल क्रीम्ड दूध घेतलेलं आहे। सर्वात आधी दूध छान उकळून घ्यायचं आहे आणि शक्यतोवर म्हशीचंच म्हणजे फुल क्रीम दूध वापरायचं आहे, त्याच्यामुळे कस्टर्ड मस्त क्रीमी होईल। आता हे दूध उकळायच्या आधी थोडंसं कोमट झालं की ह्यातूनच आपण 2 पळ्या एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता कस्टर्ड पावडर घालून ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे दूध काढल्याच्या नंतर याला साईडला ठेवायचं आहे आणि हे राहिलेलं दूध आहे ते छान उकळून घ्यायचं आहे। मी याची साय देखील काढलेली नाहीये, ह्याच्यामध्ये साय असेल तर ह्याला छान दाटसरपणा येण्यास मदत होते। तर गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे। दूध उकळेपर्यंत ह्या वाटीमधल्या दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत। तर मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घातलेली आहे। साधारणपणे 1 लिटर दुधासाठी मी 4.5 चमचे कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। तर हे एकदम ॲक्युरेट प्रमाण आहे। ह्याच्यामुळे कस्टर्डला छान टेक्स्चर येतं आणि दाटसरपणा देखील येतो, गुठळ्या पण होत नाही आणि खूप पातळही होत नाही। तर हे कस्टर्ड ह्याच्यात घातल्याच्या नंतर याला छान मिक्स करून ह्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। आणि ही पेस्ट करताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दूध हे शक्यतोवर कोमटच घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या होत नाही। तुम्ही जर गरम दूध घेतलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या तशाच राहतात। आता हे साईडला ठेवायचं आहे आणि दुधाला उकळी आली की नाही ते आपण चेक करूया। तर दूध छान उकळलेलं आहे। आता जी कस्टर्ड पावडरची पेस्ट आहे ती आपण ह्या दुधामध्ये टाकून घेणार आहोत। जोपर्यंत दूध उकळत नाही तोपर्यंत कस्टर्ड पावडरची पेस्ट याच्यामध्ये टाकायची नाही। आता ही पेस्ट याच्यात घालून घ्यायची आहे आणि पेस्ट घातल्याच्या नंतर ह्याला चमच्याच्या साहाय्याने कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या होणार नाहीत। नाश्ता काय होईल, तुम्ही जर चमच्याने याला सारखं ढवळलं नाही तर ह्याच्यामध्ये गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात। तर ह्या पद्धतीने हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्याला छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, दाटसरपणा देखील आलेला आहे आणि हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। कस्टर्ड शिजेपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। आता साखर घातल्यानंतर देखील याला असंच एक 5 मिनिटभर ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे साखर याच्यामध्ये छान वितळेल। आता घरामध्ये व्हॅनिला इसेन्स जर असेल तर याच्यामध्ये 4 ते 5 ड्रॉप आपण टाकून घेणार आहोत। तुमच्या घरात नसेल नाही टाकलं तरीही चालेल। व्हॅनिला इसेन्स टाकल्याच्या नंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जर हे 4-5 ड्रॉप टाकले तर याला अजून छान फ्लेवर यायला मदत होते। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला गॅसवरून खाली काढून ठेवायचं आहे, म्हणजे लवकर थंड होण्यास मदत होईल। आता जोपर्यंत आपलं हे कस्टर्ड थंड होतंय तोपर्यंत मी फ्रूट्स कट करून घेणार आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता ह्याला अगदी मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे। बनाना, ॲपल आणि ग्रेप्स म्हणजेच केळी, सफरचंद आणि द्राक्ष आपण घेतलेले आहे आणि 1 डाळिंब देखील घेतलेलं आहे। आता हे कट केलेले फ्रूट्स आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। मी ॲपलची साल काढलेली नाहीये, मला जर हवी असेल तर तुम्ही ॲपलची साल देखील काढू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं घालून घ्यायचं आहे। तर हे कस्टर्ड खायला खूप मस्त लागतं। आता डाळिंब देखील घालून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं गार्निशिंगसाठी ठेवायचं आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील हे कस्टर्ड नक्की ट्राय करा। कसं वाटलं ते कमेंट करून
विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आता हे चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा खायचं आहे त्याच्या 1-1.5 तास आधी याला फ्रीजमध्ये ठेवून छान थंड करून घ्यायचं आहे। आता हे खाण्यासाठी रेडी आहे। याच्यावर थोडेशा ॲपलच्या फोडी, थोडंसं डाळिंब आणि थोडेसे ग्रेप्स टाकून आपण याला मस्त गार्निश करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, दिसायला तर एकदम टेम्पटिंग दिसतंय। तुम्हाला देखील खाण्याची इच्छा झाली आहे ना, तर तुम्ही देखील नक्की कस्टर्ड बनवून बघा आणि मला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा किंवा तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।